अशा बऱ्याच वेब सीरीज होत्या हां. की जिथे माझं कास्टिंग झालं होतं जवळ-जवळ. हां. पण फॉलोअर्स नाही म्हणून मी नाही गेलो. एखाद्या नटाला, एखाद्या नटीला, एखाद्या माणसाला खूप फॉलोअर्स आहेत हां. म्हणून त्याला घेतलंय आणि नंतर तो त्यांच्या ॲटपर पण नाही जाऊ शकत. फॉलोअर्सवर काय ठरवतो तुम्ही? माझे फक्त 50,000 फॉलोअर्स आहेत म्हणून मी वाईट नट आहे का? याचे फॉलोअर्स चांगले आहेत, हा ये ओके है, लेकिन फॉलोअर्स बहुत है, चलो इसको कास्ट करते हैं. मग भोगा कर्माची फळ. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. आपण जर आपल्या मनोरंजन क्षेत्राकडे पाहिलं तर गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या विविध भागातून कलाकार, तंत्रज्ञ, अगदी कामगार देखील या मनोरंजन क्षेत्रामध्ये म्हणजे खास करून मुंबईमध्ये आले. ते आले इकडे, त्यांनी हे माध्यम आणि व्यवसाय हा समजून घेतला. मुळात कसं आहे की मुळात त्यांना काही आवड होती. ते जिथे मूळचे होते तिकडे त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे जर एखादा कलाकार असेल तर त्यांनी त्याच्या शहरामध्ये तसे प्रयत्न केले. परंतु असं आहे की तुम्हाला मुंबई, ठाणा इकडे आल्याशिवाय एक्सपोजर मिळत नाही, अधिकाधिक संधी मिळत नाही. अर्थात आव्हानं असतात, अडथळे असतात, स्पर्धा असते, चढउतार असतात, अपेक्षाभंग असतो. बऱ्याचदा खूप संयम राखावा लागतो. तो जो संयम राखतो तोच खऱ्या अर्थाने इकडे यशस्वी होतो असं माझं निरीक्षण आहे. पूर्णपणे एक फोकस वाटचाल करावी लागते. तीच वाटचाल तुम्हाला कडून निर्मितीकडे घेऊन जाते. निर्मितीकडे नेल्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये प्रगती होते आणि ती प्रगती एका वेगळ्या उंचीला सुद्धा घेऊन जाऊ शकते. आज इट्स मज्जाच्या आमच्या या स्टुडिओमध्ये जो कलाकार आलेला आहे तो असाच आहे. तोही महाराष्ट्राच्या एका शहरातून आला. तो आला ठाण्यामध्ये आला. ठाणे पाहिलं त्याने, मुंबई पाहिली, नाटकातून सुरुवात केली म्हणा, चित्रपटातून सुरुवात केली म्हणा, मालिकेतून केली म्हणा, तिन्ही माध्यमातून काम केलं. पण माझं त्याच्याबद्दलचं एक चांगलं असं मत आहे की त्याने पूर्णपणे ना एक स्वतःला नियंत्रणात ठेवलं. कुठे घाई नाही, गडबड नाही, काही नाही. आणि हे जवळपास 30-32 वर्षाची वाटचाल आहे आणि तो आहे मंगेश देसाई. नमस्कार दिलीप दादा. इट्स मज्जाच्या #ठाकूर विचारणार सीझन 2मध्ये पुन्हा तुझं स्वागत. आणि सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुझी भूमिका असलेला चित्रपट जो आत्ताच रसिकांसमोर आलेला आहे, महेश मांजरेकर दिग्दर्शित, पुन्हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. यामधील तुझी जी व्यक्तिरेखा आहे, भूमिका आहे, दिनकर बॅरिस्टर, बरोबर ना? बरोबर, दिनकर जगताप. हां. तर त्या भूमिकेतून म्हणजे रसिकांनी ॲप्रिशिएट केली, समीक्षकांनी ॲप्रिशिएट केलेली आहे. तर मुळात आता खूप मध्यंतरी तू एक अभिनयाच्या क्षेत्राशी गॅप टाकल्यासारखी दिसते. मग ही भूमिका तुझ्याकडे कशी आली आणि आता तुझं ॲप्रिशिएशन कसं आहे? मुळात 4 वर्ष झाले अभिनयापासून थोडासा दूर होतो. म्हणजे धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 ची निर्मिती केली. त्यात अभिनेत्याला म्हणजे मी प्रवीणला असं म्हटलं की नाही, या एवढ्या मोठ्या सिनेमामध्ये माझं असणं गरजेचं आहे, मी त्यात दिसलो पाहिजे, म्हणून प्रवीणनी मला त्यात छोटी छोटी भूमिका दिली होती. पण 4 वर्षाच्या गॅपनंतर शेवटी अभिनेत्याला असं वाटतच असतं नेहमी की मी बेस माझा काय अभिनय बेस आहे, माझा अभिनय कुठेतरी दिसला पाहिजे. आणि महेश सरांचा अचानक एक दिवस मला फोन आला की मंगेश, मला तुझे 20 दिवस लागणार आहेत, आपण एक सिनेमा करतो आहे. महेश सरांचा फोन आल्यामुळे मी कुठला सिनेमा, काय रोल, कधी आहे, काहीच विचारलं नाही. मी फक्त महेश सरांना म्हटलं, सर या 20 दिवसांपैकी एवढे 2-4 दिवस मी नाही आहे, बाकी मी तुमच्याकडेच आहे. आणि जेव्हा सेटवर गेलो तेव्हा मला त्यांनी त्याचा ग्राफ सांगितला आणि माझी एक गोष्ट लक्षात आली दिलीप दादा, आपण मनापासून जेव्हा एखादी इच्छा करत असतो, आपल्याला मनापासून एखाद्या रोलविषयी वाटत असतं, तो रोल जेव्हा तुम्हाला करायला मिळतो तेव्हा त्याच्यासारखा वेगळा आनंद नसतो. अरे वा. म्हणजे दिनकर जगतापचा जो रोल आहे, ते जे कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर करावं, तशा पद्धतीचं कॅरेक्टर करावं. बॅरिस्टर नाही, पण तशा पद्धतीचं कॅरेक्टर करावं असं मला फार दिवसापासून वाटत होतं. की जो दारूच्या नशेत असतो,
पण दारूच्या नशेत असूनसुद्धा तो त्याची सदसद विवेकबुद्धी जागी असते. तो कुठेतरी त्याची बॅकस्टोरी आहे म्हणून तो त्या दारूच्या व्यसनाधीन झालेला आहे. पण एक काहीतरी त्याच्यामागे त्याचा एक थॉट आहे. अशी एक भूमिका मला कधीतरी करायला मिळावी आणि ती नेमकी मला ती भूमिका करायला मिळाली. बरं, आता सिनेमा जनसामान्यांपर्यंत आलेला आहे, तुला कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद मला छान आहे. मला फोन येतात. फोन आल्यानंतर मला लोक सांगतात की आजपर्यंतची वेगळी भूमिका तुझी बघायला मिळाली, खूप छान इमोशन्स आहेत, खूप चांगला सिनेमा झाला आहे, अशा प्रतिक्रिया मला लोकांच्या येत आहेत. अरे वा, अच्छा, चांगलं आहे. पण मी जे आता म्हणालो की माझं असं निरीक्षण आहे की तू गती वाढवली नाहीस संपूर्ण कारकिर्दीमध्ये. काही विशिष्ट कारण? मी संयमाला खूप महत्त्व देतो दिलीप दादा, पेशन्स. आणि दुसरी गोष्ट, मी डेस्टिनीला पण खूप महत्त्व देतो. माझं असं म्हणणं आहे की आपला जन्म कोणाच्या पोटी झाला आहे, आपला जन्म कुठल्या धर्मात झाला हे आपल्या हातात नाही, हे देवाच्या हातात आहे. देवाने आपल्याला त्या पोटी जन्माला घातले, त्या धर्मात जन्माला घातले. तसंच देवाने ठरवलेलं आहे याला कधी कुठे कसं न्यायचं. त्यामुळे मी नेहमी आजपर्यंत मी एवढंच बघितलेलं आहे, मला जे काम आत्ता मिळालं आहे ते प्रामाणिकपणे करायचं. त्याचं युटिलायझेशन उद्या काय होईल हे त्या देवाने ठरवायचं. आणि ते तसंच घडलेलं आहे. त्यामुळे मी अजिबात कुठल्याच गोष्टीची घाई करत नाही. मी कधीही माझ्या मर्यादा सोडून मर्यादेपलीकडे जात नाही. पण ह्या स्वभावाचे फायदे तोटे आहेत. तोटा असा आहे की तुम्हाला रेकग्नायझेशन खूप लेट मिळतं. हो. पण फायदा असा आहे की जे मिळतं ते अबाधित राहतं आणि मला अबाधित पाहिजे. पण ह्या काळात तुला स्पर्धा असतातच, खूप स्पर्धक असतात. आपल्याविषयी जेलसी वाटणारे पण असतात. त्याच्यानंतर हा काहीच करू शकणार नाही असे म्हणणारे असतात, किंवा हा करू शकतो पण याला दूर ठेवलं पाहिजे असे लोक असतात. या सगळ्यांना टॅकल करत करत आपल्याला इथपर्यंत यावं लागतं. आणि मला असं वाटतं हीच फाईट आहे. हे बघ, वाद, भांडण, फाईट ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची असते. म्हणजे फिजिकली मारामारीच केली पाहिजे अशातला भाग नाही. वैचारिक मारामारी पण असते, संयमाची मारामारी असते. आणि जोपर्यंत या फाईटमधनं तुम्ही पुढे जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही. पण तू या परिस्थितीने तुला हे शिकवलं? अगदी. कारण मी 1993 साली जेव्हा इथे आलो, मला परिस्थितीने बऱ्याच गोष्टी शिकवल्या. परिस्थितीने मला माणसं जोडायला शिकवली, परिस्थितीने मला माणसं ओळखायला शिकवली, परिस्थितीने मला कुठल्याही परिस्थितीत कसं राहायचं हेही शिकवलं. 1993 साली जेव्हा मी संभाजीनगरमधनं इथे आलो तेव्हा मला वडिलांनी 2,000 रुपये दिले होते. अच्छा. आणि माझे 7-8 मित्र मला सोडायला आले होते ट्रॅव्हल्सला. आणि वडील जाताना एवढंच मला म्हणाले, आता तू तुझा मार्ग निवडलेला आहेस, तुला आमचा आशीर्वाद आहे, पण याच्या पलीकडे आम्ही काहीच करू शकत नाही, कारण तुला आपली परिस्थिती सगळी माहिती आहे. आता परिस्थिती काय होती, कशी होती त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही, ती आता मागे राहिली. आणि माझे मित्र म्हणाले, आमचा ग्रुप होता, ते 7 जण मला असं म्हणाले की कुछ भी प्रॉब्लेम आया, कुछ भी प्रॉब्लेम, 500-1000 रुपये चाहिए तेरे को तो हमको कॉल करना. 1993 साली 500-1000 रुपये खूप होते. हो. अरे तेव्हा मी 2,000 तू जे म्हणालास ना, तेव्हा मध्यमवर्गीयाला बऱ्याच जणांना 2,000 रुपये पगार होता साली. आणि मी इथे आलो तेव्हा माझं कोणीही नव्हतं दिलीप दादा. कोणी म्हणजे कोणीच नव्हतं. माझा एकही मित्र नव्हता. मी इथे आलो तेव्हा पहिला माझा मित्र झाला भूपेश जोशी, दादरचा खांडके बिल्डिंगमधला राहणारा. आणि त्यानंतर हळूहळू मित्र वाढत गेले. पहिलं नाटक मिळालं मला हॅपी बर्थडे, सतीश पोळेकर आणि स्वाती चिटणीस. मला अजून आठवतात, म्हणजे काही गोष्टी तर मी विसरूच शकत नाही आयुष्यात. मला रोज रात्री आमची रिहर्सल झाली हॅपी बर्थडे नाटकाची की मला सतीश सर त्याच्या घरी घेऊन जायचे. मी आमदार निवासला राहायचो तेव्हा. आणि मग निमा मॅडम मला भात, काळे वाटाण्याची उसळ गरम करून वाढायचे. मी ते जेवायचो. सतीश सर माझ्या खिशात 50 रुपये ठेवायचे. मी टॅक्सीने जायचो आमदार निवासला, कारण ट्रेन बंद झालेली असायची, उशीर झाला. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी रिहर्सलला यायचो. खरं तर त्यांचं आणि माझं काही नातं नाही. आम्ही कधी भेटलेलो नाही. राहायला कुठे होते ते? पोपटलाल चाळीत, म्हणजे दादरला. अजूनही तिथेच राहतात. स्वाती चिटणीस, नंतर निर्मिती सावंत, त्यांचे मिस्टर महेश सावंत, अविनाश नारकर, अशोक नारकर, अशी
अशी अनेक लोक आहेत की ज्यांचं आणि माझं नातं काही दिवसांपूर्वीचं होतं, पण नातं बघताना असं मागे बघताना असं वाटतं की यांची ऋणानुबंध माझे फार वर्षांपासून होते. मग यातनं मी एक गोष्ट अशी शिकलो की मुंबईत आलो तेव्हा माझं कोणीच नव्हतं, पण तरीसुद्धा यांनी मला साथ दिली. यांच्या उपकाराची फेड मला कशी तरी केली पाहिजे, म्हणून आज माझ्याकडे कोणी आलं कुठल्याही मदतीसाठी आणि माझ्या अखत्यारीत असेल तर मी नाही म्हणत नाही. हां. म्हणजे माझ्या अपरोक्ष तू कोणाला विचारून घे, मी नाही म्हणत नाही, पण माझ्या अखत्यारीत असलं पाहिजे. कधी कधी आउट ऑफ द वे जाऊन करण्याचा प्रयत्न करतो, त्यात यशस्वी होतं, कधी कधी होत नाही. म्हणून म्हणलं मला परिस्थितीने नाती जपायला शिकवली, कुठल्याही परिस्थितीत कसं राहायचं हे शिकवलं. कारण ज्या आमदार निवासमध्ये मी राहत होतो त्या आमदार निवासमध्ये मी चोरून राहत होतो. अच्छा, अनऑफिशियल म्हणा. अनऑफिशियल. हां. पण जेव्हा आमदार जे.यू. नाना ठाकरे, जे आज हयात नाही आहेत पण त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर, हां. त्यांनी मला पकडलं एक दिवस आणि म्हणाले, तू कोण, कुठला? मी म्हटलं मी असं संभाजीनगरचा. मग या रूममध्ये का राहत होतो? मी म्हटलं मला कुठली रूम नाही, तू संभाजीनगर चंद्रकांत खैरेंच्या रूममध्ये का नाही राहतो, माझ्या रूममध्ये का राहतो? तर म्हटलं मला ना म्हणजे खैरे साहेबांनी मला सांगितलं आहे तू राहा तिथे, पण म्हटलं तिथे खूप लोक आहेत आणि खूप अस्वच्छ वाटतं मला तिथे, आणि तुमच्या रूममध्ये खूप स्वच्छ वाटतं, म्हणून मी इथे राहतो. मग त्यांनी मला बसवलं, माझी सगळी माहिती काढली, कुठे राहतो, काय करतो, काय नाही, कुठलं नाटक करतो. आणि योगायोगाने त्या दिवशी पेपरला माझा फोटो आला होता. अरे वा. अच्छा. ॲडला. हां. आणि ते म्हणाले, अरे तुझा फोटो म्हणजे तू चांगला नट दिसतोयस. म्हणून मला नाटक बघायचं तुझं. आणि ते नाटक बघायला आले, नाटक बघितलं त्यांनी आणि ते म्हणाले, आजपासनं तू बाहेर चोरून नाही राहायचं, तू माझ्या रूममध्ये राहायचं आतमध्ये. मी फक्त अधिवेशनासाठी येईन तेव्हा तू फक्त बाहेर झोप. हां. अधिवेशन झालं की आतमध्ये तू झोपायचं, हा फोन तू वापरायचा आणि मोठा नट हो. हा त्यांचा आशीर्वाद. अरे वा. पण तू ज्या पद्धतीने याला आमदार निवासमध्ये राहिला, आज आपण आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये बघशील तर असे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले कलाकार त्यांनी पण असं आमदार निवासातून सुरुवात केलेली आहे. हो. म्हणजे आपण नाव घेतली तर बरीचशी निघतील. खूप आहेत. खूप आहेत. तर अशा येणाऱ्यांना तू काय सांगशील? अशा येड्यांना मी एकच सांगेन की तुम्ही ना आत्मविश्वास आणि पेशन्स ठेवा. कोणीतरी तुम्हाला म्हणाले, तू खूप छान काम करतोस, तू खूप चांगली मिमिक्री करतोस, तू दिसतोस खूप छान आणि तू मुंबईला जाऊन स्ट्रगल कर, तर नको करू. हां. तर नको करू. हां. तू स्वतःला ओळख. यस, मग हे करू शकतो, माझ्यात काहीतरी गुण असे आहेत की ज्याने मी समोरच्या लोकांना सस्टेन करू शकतो, मी त्यांना थांबवू शकतो, ताकद माझ्यात आहे, माझ्या अभिनयात आहे. हे तुला जर पटत असेल, तुझा आत्मविश्वास असेल तर थांब. आणि थांबलास तर पेशन्स ठेव, लगेच तुला मिळणार नाही. हे परीस नाही आहे घासलं की सोनं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तू असं ठरव, मी रॉ आहे, मला काहीच येत नाही, असं म्हणून जग. तुला हळूहळू खूप गोष्टी शिकायला मिळतील आणि जेव्हा तुला शिकायला मिळतील तो तुला अनुभव मिळेल आणि तू मोठा होशील. मी आमदार निवासातनं दिलीप दादा एक परिस्थिती अशी आली होती की आमदार निवासात राहत होतो आणि आम्ही असं ठरवलं की नाही, आपण आता आमदार निवासातनं बाहेर पडायचं आणि रूम घेऊन राहायचं. आम्ही 7 जण एक रूम घेऊन राहत होतो. एक दिवस असा आला, मी संभाजीनगरला गेलो दिवाळीसाठी काहीतरी, आलो आणि रूममध्ये कोणीच नाही, सगळे सोडून गेलेले रूम. म्हणजे कोणीच नाही. मी सगळ्यांना फोन करतोय. मकरंद तेव्हा माझ्याबरोबर राहत होता. मकरंद म्हणाला, मी माझ्या मित्राकडे आलो निघून, माझे 2 मित्र होते म्हणून आम्ही गावी गेलो निघून, अजून एक मित्र होतो म्हणून मी माझ्या होणारी बायको होती, तिचा एक फ्लॅट आहे तिकडे गेलो निघून, मी एकटाच. आणि मी म्हटलं एकटा 2,500 रुपये कसं भाडं भरणार मी? माझे दूरचे नाही पण ते मामाच माझे, ते मामा राहत होते ठाण्यात. मी त्यांना फोन केला, म्हटलं मामा असं असं आहे, कुमार देशमुख त्यांचं नाव. म्हटलं कुमार मामा असं असं आहे आणि माझी म्हणजे मग आता माझ्याकडे थाराच नाही राहायला, मी परत आमदार निवासमध्ये पण जाऊ नाही शकत, माझ्याकडे हे म्हणायला राहायला. आणि मग तिथून माझं पाऊल ठाण्यात पडलं. आणि त्या कुमार देशमुखांनी मला जे शिकवलं ते आजपर्यंत घेऊन चालत आलो आहे मी. पण आता तुला मी आता विचारलं की ठिकठिकाणून, पण आज असं चित्र आहे की मनोरंजन क्षेत्र म्हणजे एकाच वेळेला चित्रपट, नाटक, मालिका, वेब सिरीज, इव्हेंट, दौरे,
म्हणजे सगळंच. कामानिमित्ताने सगळं, जाहिराती वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे असं होतं की अनेकांना वाटतं काय माहिती आहे ना, की अरे खूप एक्सपोजर आहे, खूप संधी आहे. ही वस्तुस्थिती आहे. कारण मला असेही कलाकार माहिती आहेत की त्यांच्याकडे कामही नाही आहे. तुझं काय म्हणणं आहे? हे बघ, जेव्हा काश्मीरला जायला एक ट्रेन असते हां तेव्हा त्या ट्रेनला खूप गर्दी असते. हां पण जेव्हा खूप काश्मीरला जायला ट्रेन होतात, खूप ऑप्शन्स होतात, हां. तेव्हा गर्दी कमी होते. हां पण आपण काय बघतो? क्वालिटी बघतो. हां सगळ्यात आधी कुठली ट्रेन जाते काश्मीरला, हां. सगळ्यात सोयी कुठल्या ट्रेनमध्ये आहेत काश्मीरला, हां. आणि ती ट्रेन आपण पकडतो. सेम आहे. माध्यमं खूप झाली आहेत, माध्यमं खूप झाली. नटमंडळी खूप झाली आहेत, हां पण माध्यमं जरी खूप झाली तरी क्वालिटीच बघणार ना रे. बघणार तर क्वालिटीच ना. हां आज जर समजा तुझ्याकडे ऑप्शन 100 लोकांचे आहेत हां आणि तुझ्याकडे 10 चॅनल्स आहेत, हां म्हणजे 100 लोक आहेत, 10 चॅनल्स आहेत, हां. तू निवडताना बेस्ट चॅनलच निवडशील, बरोबर. बेस्ट ॲक्टरच निवडशील. हां म्हणजे तुला बेस्ट व्हायचंच आहे. बेस्ट व्हायचं आहे, परंतु असा एक समज आहे की रील. नाही, रील जगत वेगळं. हो, पण रील बघून तुला किती फॉलोअर्स आहेत इन्स्टावर? ते तर सगळ्यात, हे बघ, त्याचा तर मी खूप मोठा काय म्हणतात त्याला, म्हणजे मी त्याचा बळी आहे. अच्छा. म्हणजे अशा बऱ्याच वेब सिरीज होत्या हां. की जिथे माझं कास्टिंग झालं होतं जवळजवळ, हां पण फॉलोअर्स नाही म्हणून मी नाही गेलो. म्हणजे ही तर फार मोठी, म्हणजे याचा फटका त्याच प्रोडक्शन हाऊसला काही वर्षानंतर बसेल की हां. जेव्हा खूप एखाद्या नटाला, एखाद्या नटीला, एखाद्या माणसाला खूप फॉलोअर्स आहेत हां म्हणून त्याला घेतलं आहे आणि नंतर तो त्यांच्या म्हणजे ॲटपर पण नाही जाऊ शकला. हां तेव्हा त्यांना कळेल की हा समज हा चुकीचा आहे. तुम्ही ऑडिशन घ्या ना. बरोबर आहे. तुम्ही ऑडिशन घ्या आणि ऑडिशनवर ठरवा हा लायबल आहे नाही आहे. फॉलोअर्सवर काय ठरवतो तुम्ही? माझे फक्त 50,000 फॉलोअर्स आहेत म्हणून मी वाईट नट आहे का? नाही. माझं कौतुक झालं ना पुन्हा शिवाजीराजेमध्ये. हो. म्हणजे माझ्या रोलचं कौतुक झालं, मला आज फोन येतात. म्हणजे असं नाही की पार्शलिटी आहे की दिलीप दादांनी माझ्याबद्दल चांगलं लिहिलंय. हां नाही, बरोबर आहे. हां प्रत्येकाने लिहिलंय ना. हो हो. म्हणजे मी चांगलं काम केलंय. हो. पण माझे फॉलोअर्स 50,000च आहेत. मग काय करणार महेश मांजरेकर सर? पण हे आलं कुठून की इन्स्टावर किती तुमचे फॉलोअर्स आहेत म्हणून त्याला घ्यायचं? हे बघ, मी कोणालाच दोष देत नाही, हां. पण माझं एकच म्हणणं आहे की ही जी नवीन पिढी एक आली आहे EP नावाची, हां. यांचं काय झालं, हे मास कम्युनिकेशन अमुक तमुक सगळं करून येतात. त्यात मीडिया पण आहे. सगळेच आहे. सगळंच आहे. हां. आणि त्यात काय करतात, हे वेगळा पर्स्पेक्टिव्ह त्या निर्मात्यासमोर, त्या चॅनलसमोर, हां त्यांच्यासमोर एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह ठेवतात हां कि नहीं अगर इसके 1.5 करोड़ फॉलोअर्स है तो ये अपने को ज़्यादा फायदेमंद रहेगा. अरे लेकिन वो अप टू द मार्क ही नहीं जा रहा है, तो लोग उसको एक्सेप्ट कैसा करेंगे? करेक्ट. बरं, आज 1.5 कोटी, त्याला 1.5 लाख फॉलोअर्स आहेत, 1.5 कोटी फॉलोअर्स आहेत, जे काय असतील, म्हणून त्याचा सिनेमा आज बघायला जातील. पण लोक अरे नाही यार मजा नाही आया, तो पुढचा सिनेमा कसा बघायला जातील? पुढचा सिनेमा कसा बघायला जातील? तर हे म्हणजे याला काय अर्थच नाही आहे. पण असं म्हणतात ना की फुगा फुगतो आणि मग एक दिवस फुटतो. ते तसंच होणार आहे. एक दिवस प्रत्येकाच्या लक्षात येईल, कारण फॉलोअर्स हा क्रायटेरिया असू शकत नाही. हां तो ठेवू नये. हां. चांगल्या नटांचे पण फॉलोअर असतात. म्हणजे आज जर समजा एखादा मोठा नट घेतलास तू, समजा हिंदीतला, मराठीतला, काय असेल ते. हां, त्याचा फॉलोअर आहे, पण तो चांगलाच आहे, तर त्याचा बघायला जाणारच आहे सिनेमा. पण याचे फॉलोअर्स चांगले आहेत, हा ये ओके 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 है, लेकिन फॉलोअर्स बहुत है, चलो इसको कास्ट करते, मग भोगा कर्माची फळं. पण त्याला कास्ट केल्यानंतर त्याला सेटवर बोलता येतं? मग आता तो त्यांच्या 4 भिंतीतलाच, म्हणजे त्यांनाच माहिती काय ते, की तिला नाचता येतं ते त्या 4 भिंतीतच माहिती आहे ना. आपल्याला हे बघ, फायनल टेक तर एडिट बिडिट सगळं करून दिसतो ना रे आपल्याला. हां. त्यांनी काय माती खाल्ली आहे ते त्या 4 भिंतीत, त्या स्टुडिओतल्याच लोकांना माहिती आहे. बरं, तू एवढ्या वर्षात शिकलास काय इंडस्ट्रीकडनं? इंडस्ट्रीकडनं ना मी 2 गोष्टी शिकलो दिलीप दादा. एक तर इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल
चांगलं नाव कमवायचं असेल तर प्रामाणिक राहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मी शिकलो, खरं तर ही शिकायला नाही पाहिजे होतं, पण मी शिकलो, सगळ्यांना छान बोलायचं. अच्छा. माझी एक गोष्ट लक्षात आली दिलीप दादा, आपण जितकं स्पष्ट आणि क्लिअर बोलायला जातो ना, तितके आपण दुरावतो रे. 100 माणसं आहेत आज इंडस्ट्री, समजा 100 माणसांशी आहे, मी नट आहे, तर मला 100 पैकी ॲटलिस्ट 50 लोकांशी तरी कनेक्ट राहायला पाहिजे ना. हो. तर मी नट म्हणून सक्सेसफुल होईल. हो. आणि जर मी स्पष्ट बोलत गेलो तर त्यातल्या 25 लोकांनाच आवडतं स्पष्ट बोललेलं, 75 लोकांना नाही आवडत. मग आपण 25 लोकांमध्येच राहतो. मग 25 लोक जे करतायत ना, त्यातच आपल्याला संधी मिळते. एक ब्रॅकेट तयार होतं. मी खूप स्पष्ट बोलायचो आधी, नाही मला नाही आवडले, नाही रे मजा नाही याच्यामध्ये, चे हा असं कसं काय. पण नंतर मला लगा, अरे नाही ही गडबड होती आहे. मी त्या ग्रुपमध्येच नाही आहे, मला ते बोलवतच नाहीत. ते समोर आले की म्हणतात, मग या काय ॲक्टिंग केलीस तू, क्या बात आहे यार, लाजवाब. पुढच्या त्यांच्या सिनेमामध्ये मी कास्टच नाही. मग वाया कळतं, अरे नाही ते काहीतरी तू बोलला होता का त्याला, ते त्याच्यामुळे असं. महेश सरांपर्यंत पोहोचायला 33 वर्ष लागली रे मला. मी तुला पुढे 33 वर्ष एकाच इंडस्ट्रीत राहणारे, फोन नंबर पटकन मिळू शकतो असे आजच्या काळामध्ये. हो, 100 वेळा आम्ही एकमेकांना भेटणार आहे, पण 33 वर्ष लागले त्यांच्या प्रोडक्शनमध्ये काम करताना मला. म्हणजे मला सांगायचं असं आहे की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक फील्डमध्ये तू एक पायरी चढलास की वरनं पण पाय मारणारे असतात आणि खालनं पण पाय खेचणारे असतात. आता तुम्हाला ठरवायचं आहे की ती पायरी म्हणजे वरच्याला कसा धक्का द्यायचा आहे किंवा खालच्याचा पाय धरल्यावर तो झटकायचा आहे कसा, हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आता काही लोक उशिरा त्यांना कळतं, काही लोकांना लवकर कळतं, पण तरीसुद्धा मी बऱ्यापैकी आजही त्यातल्या त्यात खूप जवळच्या लोकांना स्पष्टपणे बोलता येईल, म्हणजे ते ऐकतील, प्रामाणिकपणे त्यांना द्यायचा प्रयत्न करतो आजही. पण तुला आणखीन कोणापर्यंत पोचावं असं वाटतं? म्हणजे जसं महेश मांजरेकरपर्यंत पोचायला 33 वर्ष लागली, नाही असेल ना कुठेतरी एक कलाकार म्हणून. हे बघ, कलाकार म्हणून चांगल्या दिग्दर्शकाकडे काम करायला आवडतंच. म्हणजे जोही आज चांगला दिग्दर्शक आहे त्याच्यापर्यंत मी पोचावं, किंवा त्यांनी त्याच्या सिनेमामध्ये मला कास्ट अभिनेता म्हणून, अभिनेता म्हणूनच, निर्माता म्हणून मला काय करायचं मला माहिती आहे. हो, ते अभिनेता म्हणून मला त्याच्यापर्यंत म्हणजे त्यांनी मला कास्ट करावं, त्याच्यापर्यंत पोचावं असं मला खूप वाटतं आजही, आज पण वाटतं. आता तसं पाहिलं तर त्या लोकांचे पण खूप कमी फिल्म करतात ते. म्हणजे समजा संजय जाधव असेल, तो कमी सिनेमे करतो. किंवा आता राजीव पाटील मला खूप आवडता नट होता, डिरेक्टर होता, तो आज आपल्यात राहिला नाही, पण त्याच्याकडे पण मी काम केलं. खूप चांगला सिनेमा केला होता मी त्याच्याकडे, राजू दादाकडे, ब्लाइंड गेम नावाचा, माहिती आहे सुरुवातीला. आता भाऊसाहेब कराडे आहे, तो खूप चांगला दिग्दर्शक आहे. चांगल्या दिग्दर्शकांनी मला कास्ट करावं, माझ्याशी डिस्कस करावं, मला आजही वाटतं. पण तुला असं कधी झालं की तुझी निवड झाली, दिग्दर्शकाशी बोलणं झालं, निर्मात्याशी बोलणं झालं? अरे असे तर खूप प्रसंग आहेत. सांग ना. काय नाही, नावं नको पण प्रवृत्ती सांग. असं खूप प्रसंग आहेत की नावं घेतलीस तर नाही, चांगलंच आहे. नाव आपल्याला ह्याच इंडस्ट्रीत राहायचंय, नाही राहायचंय तसं नाही. मला हे बघ, मी नाव घेतलं आज तर ते मीडियासमोर जाणार, 4 लोक त्यांना बोलणार, मला ते नाही आवडत. कसं घडलं? माझा वाद माझ्या मनाशी आहे, हे मला आजही माहिती आहे. असं बऱ्याचदा झालं की या सिनेमामध्ये माझं कास्टिंग झालंय, ठरलंय, तारखा ठरल्यात, आणि अचानकपणे मी नाही आहे, असं झालंय. असं झालं, ते कोणामुळे झालं, काय झालं, हे पण मला माहिती आहे. नंतर तेच दिग्दर्शक येऊन मला हे पण बोललेत, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आमचं चुकलं, पण या व्यक्तीमुळे आम्हाला कास्ट नाही करता आलं. एक हिंदी सिरियल होती, त्या सिरियलच्या वेळेला तर माझे मेजरमेंट घेण्यात आले. संदीप कुलकर्णी, संदीप दादांनी मला त्या सिरियलच्या EPची भेट घालून, दिग्दर्शकाची भेट घालून, म्हणजे अक्षरशः माझ्या ऑडिशन्सला बोलवून माझं कास्टिंग झालं. म्हणजे संदीप दादांनी तेव्हा खूप मदत केली मला.
मेजरमेंट घेण्यात आल्या. मी शूटिंगला गेलो अरे अच्छा. फिल्म सिटीला. हां. सकाळी 7ची शिफ्ट होती. मी ठाण्यालाच राहायचो तेव्हा. 7च्या शिफ्टला मी 5ला निघून तिथे 7ला पोचलो. पोचल्यावर मला कळलं की 9ची शिफ्ट आहे. ती शिफ्ट पण मला सांगितली नव्हती. मी दिवसभर कपडे घालून बसलो होतो आणि पॅकअपच्या वेळेला सांगितलं आज नाही कल शूट आहे. मी परत दुसऱ्या दिवशी कमलिस्तानला शूटला गेलो. पुन्हा कपडे घालून बसलो. लंच ब्रेकला मला सांगितलं आपको गलती से बुलाया गया. हो. आपको गलती से बुलाया गया है. बोला अरे गलती से कैसा बुला सकते हो. मेरे मेजरमेंट लिए पेमेंट का तय हुआ, सब कुछ हुआ, मेरी सिग्नेचर भी है अटेंडेंस लिस्ट में, और आप बोल रहे गलती से बुलाया गया. नहीं ज़रा मिसअंडरस्टैंडिंग हो गई. आप एक काम कीजिए ना, आप खाना खा लीजिए और इनको ये देना अपना काय तेव्हा हे मिळायचा ट्रॅव्हल अलाउंस 200 रुपये, वो दे दीजिए इनको. मतलब मैं खाना भी नहीं खाऊंगा और वो 200 रुपये भी नहीं लूँगा. सिर्फ एक बात समझिए, मराठी आर्टिस्ट हो, बहुत मान सम्मान वाला आदमी हो, स्वाभिमान वाला आदमी हो. इसके बाद मैं आपके प्रोडक्शन की तरफ नहीं आऊँगा. मैं आप बुलाएंगे तो भी नहीं आऊँगा. आणि यू कांट बिलीव, मी जोगेश्वरीवरनं दादरपर्यंत रेल्वे ट्रॅक पकडून चालत गेलो. काय हो अच्छा. माझे पैसेच नव्हते ना दिलीप दादा. हो. आणि त्याच मित्राकडे गेलो. मगाशी नाव घेतलं भूपेश जोशी, जो माझा पहिला मित्र इथला. त्याच्याकडे गेलो. बरं त्याला मी सांगितलेलं की मी असा असा रोल करतोय, मेजर रोल आहे, अमुक आहे तमुक आहे. आता तो तिथे उत्साहाने मला विचारतो काय कसं झालं शूटिंग, सांग ना काय एक्सपिरियन्स सांग, हिंदी सिरियल वगैरे वगैरे. म्हटलं आपण कुठेतरी जाऊन बसूया, जेवूया. आणि जेवता जेवता त्याला सांगितलं की असं असं झालं. असे अनुभव आहे बघा, असे अनुभव प्रत्येकाला आयुष्यात येतात. पण त्यातनं मी काय शिकलो, आपण स्वाभिमान राहायचं. मराठी आहे म्हणून मराठीत पण मला निग्लेक्ट करू नका आणि मराठी म्हणून हिंदीत पण निग्लेक्ट करू नका. हां. मान द्या. मी तुमच्याकडनं काहीच मागत नाही ना. नट म्हणून माझ्या डिमांडच काही नसतात रे दिलीप दादा. माझ्या डिमांडच काही नसतं. आता ठेवतो, आता काय ठेवतो, मला चांगलं राहायला द्या. आणि तो माझा म्हणजे नका देऊ, मी माझ्या पैशाने राहील. नका देऊ, मी माझ्या पैशाने राहील. पण ह्या परिस्थितीमधनं जावं लागतं हे बाहेरच्या जगाला दिसत नाही. कसं दिसेल? आपण दिसतो कुठे बाहेरच्या जगाला? या स्क्रीनवर, चौकटीत. छोटा असेल किंवा मोठा असेल, या चौकटीत दिसतो ना. हां. या चौकटीत आपण ते दिसतो जे आपण करतोय. माझं पडद्यामागचं आयुष्य कसं काय आणि मी का सांगायला जाऊ? नाही तू सांगू नकोस, मान्य आहे मला. पण येणाऱ्यांना हे कळलं पाहिजे इथे कसा पडद्यामागचा संघर्ष आहे ते, असं माझं म्हणणं आहे. मी सांगतो, जो मला फोन करून विचारतो ना दिलीप दादा हां. की असं असं माझा डोक्यात आहे, मला यायचं आहे मुंबईला, हां. असं असं, तेव्हा मी सगळं सांगतो त्याला. मी स्पष्ट सगळं सांगतो. अशी अशी परिस्थिती आयुष्यात येऊ शकते, याला हँडल करू शकशील तेवढे पेशन्स आहेत तर ये. माझ्या परीने काय मदत करता येईल तुला 100% करणार. पण जर समजा हे नसेल तुझ्याकडे क्वालिटी तर मग नको येऊ. मी माझ्या आयुष्यातला संघर्ष कोणालाच सांगत नाही. हां. कारण तो मी निवडला आहे. हां. तू तुझा मार्ग निवडलायस. मला तू नाही सांगितलं ना ये हे इकडे, नाही. हां. मला आमंत्रण नाही दिलं, नाही. मी स्वतःहून आलो. मग मी माझा संघर्ष काय सांगायचा? मी हे केलं, मी तमुक केलं, मी इतके दिवस असा झोपलो, मी इतके दिवस तसा झोपलो. काहीच गरज नाही वाटत मला. तुझेच फीडबॅकर आणि खास कळी तुला माहिती आहे. मला माहिती आहेत. मी ते कोणाला सांगतो? जो मला जेन्युअनली विचारतो की मला इथे यायचं आहे, मी काय करू शकतो, हे असं असं आहे. पण तुला असं वाटतं का की अभिनय प्रशिक्षण केंद्र जी आहेत सगळीकडे, ते अभिनय कसा करावा हा शिकवला जातोच, कसं बोलायचं, कसं दिसावं, पण त्याच्याबरोबर ह्या पण गोष्टी कुठेतरी काहीतरी सांगाव्यात असं वाटतं तुला? हो. हे बघ, माझं अजूनही म्हणणं आहे, अभिनय प्रशिक्षण शिबिरातनं अभिनेता घडत नाही. नाही मला जसं पत्रकारितेच्या वर्गातून पत्रकार घडत नाही. हां. तो गुण तुमच्यात असावा लागतो. हां. होतं काय त्या शिबिरातनं आपल्याला एक्सपोजर मिळतं. म्हणजे मी खरंच करू शकतो का, खरंच माझ्यात ते गुण आहेत का, हां. हे तुम्हालाही कळतं. हां. आणि जो शिबिर घेणार आहे त्याच्याही लक्षात आहे की नाही याच्यात आहे, शार्प आहे, हां. इसमें कुछ स्पार्क है. हां. तो स्पार्क तुम्हाला हळूहळू पुढे घेऊन जातो अनुभवानुसार. हां. आणि ज्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्यातनं तुम्हाला
टेक्निकल नॉलेज खूप चांगलं मिळतं. अच्छा, हे महत्वाचं आहे. हे खूप महत्त्वाचं हे आहे. महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांचे जे फेस्टिवल्स असतात तिथे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं मिळतं. हां. प्रॅक्टिकल नॉलेज, थेरॉटिकल नॉलेज याच्यामधनं तुम्हाला तुमची दिशा स्पष्ट होते. यस, मला दिग्दर्शन क्षेत्रामध्ये जास्त रुची वाटते. हां. मला आर्ट डिपार्टमेंटला जास्त रुची, मला अभिनयात वाटते, मला दिग्दर्शनात वाटते, मला म्युझिकमध्ये वाटते, मला याच्यात गती आहे, हे मी छान करू शकतो आणि त्याचा फायदा होतो. हां, म्हणजे तुला माध्यम आणि व्यवसायाची ओळख होत जाते. ओळख होत जाते आणि ती महत्त्वाची आहे ना. हां. पण त्याच्यानंतर काय आलं, त्याच्यानंतर पुन्हा तुझा संघर्ष काय आला की मी चांगला आहे नट, मला टेस्ट करा आणि मला तुम्ही कास्ट करा. हां. ह्याच्यात तुमचे पेशन्स आहेत, हां. ह्यात तुमचा संयम आहे, हा तुम्हाला पाळावाच लागतो. मी अजूनही म्हणत नाही मी सक्सेसफुल आहे, मी अजूनही म्हणत नाही स्वतःला मी सक्सेसफुल आहे. पण ही नम्रता म्हणून नाही, नम्रता नाही, मला माहिती आहे मी ज्यासाठी आलो हां. तेच मी अजून अचीव केलं नाही ना. मी निर्माता व्हायला नाही आलो ना दिलीप दादा, नाही. हां. मी नट व्हायला आलो होतो. हां. आता तू पण मगाशी बोललास की तू खूप छान काम केलंस पुन्हा शिवाजीराजे भोसलेमध्ये, तुझं खूप कौतुक होतंय, सगळं तू बोललास. हो. पण मी सक्सेसफुल नट आहे का? मी नाही आहे सक्सेसफुल नट. मी खेळ मांडल्यासारखा सिनेमा दिला, मी जजमेंटसारखा सिनेमा दिला, मी एक अल्बेसारखा सिनेमा दिला, मी मास्तर के मास्तरसारखा सिनेमा केला, मी साऊथ आफ्रिकेतला फ्री स्टेट नावाचा सिनेमा केला, मी सगळं केलं, मुख्य भूमिकेमध्ये केलं, पण मी सक्सेसफुल आहे का? नट म्हणून नाही आहे. आणि हे प्रामाणिकपणे मला सांगता येतं. मी सांगतो मी उत्तम नट आहे म्हणतात लोक, माझं प्रत्येक सिनेमात छान काम झालं म्हणतात, मला सगळे अवॉर्ड मिळालेत. हो. नॅशनल सोडून सगळे अवॉर्ड आहेत माझ्याकडे. म्हणून मी सक्सेसफुल नट आहे का? नाही. आणि मला सक्सेसफुल नट व्हायचं आहे. तुझी व्याख्या काय यशस्वी नटाची? यशस्वी नटाची आत्ता एकच व्याख्या आहे, तुला तिकीट बारीवर सिनेमा बघायला किती लोक येतात. पण तसं मराठीमध्ये तर दिसतच नाही. मराठीत हिरो नाही आहे दिलीप दादा. सक्सेसफुल नट आहेत की ज्यांचा सिनेमा बघायला, ज्यांचा सिनेमा बघायला येतात असे सक्सेसफुल नट आहेत. हां. आपल्या मराठीमध्ये सुपरस्टार नाही आहे. हां. जे दादा कोणके, अशोक सराफ, लक्ष्मण बेर्डे, हां, अशोक मामा, सचिन पिळगावकर सर, लक्षा मामा, महेश कोठारे सर, दादा कोणके तर म्हणजे अगदीच. हां. त्याच्यानंतर निळू फुले, हे जे होऊन गेले हे स्टार्स होते. हो. तसे आज कोण आहेत की चला याचा सिनेमा लागला धो गर्दी झाली, असं कोणी नाही. आज आपला मराठी सिनेमातला हिरो थॉट आहे, स्टोरी आहे, मांडणी आहे, म्हणून सैराट चालला. हो. संगीतही होतं. आकाश ओळखीचा नव्हता, रिंकू ओळखीची नव्हती, पण चालला. कॉन्सेप्ट चालली, संगीत चाललं, नागराज मंजुळे दिग्दर्शक होतात, त्याचा थॉट चालला. म्हणून माझं आजही म्हणणं आहे, म्हणजे मी तर माझे सगळे मित्र आहेत, हे सगळे मित्र आहेत माझी, कोणाशी म्हणजे कोणाविषयी माझी काय म्हणतात वाईट, त्यांच्याबद्दल वाईट माझ्या मनात नाही, काहीच नाही, सगळे माझे मित्र आहेत. पण सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे, मराठी इंडस्ट्री चालवायची की नाही हे तुम्ही ठरवा. आता तुम्हीच ठरवणार आहात. मराठी इंडस्ट्री चालवायची असेल ना तर थॉट मोठा आहे, सब्जेक्ट मोठा आहे, आशय मोठा आहे, हे लक्षात घ्या. तुमचं मानधन थोडंसं कमी करा, काही बिघडत नाही. पण गरजा वाढल्यात म्हणून मानधनही वाढले. गरजा आपल्या हातात आहेत ना, गरजा आपल्या हातात आहेत. हो, पण आता मेंटेन करायचं आहे, तुला घर मेंटेन करायचं आहे, मोठं घर मेंटेन करायचं आहे, गाड्या मेंटेन करायच्या आहेत, मोबाईल 2 मेंटेन करायचे. पण किती पैसे लागतात त्याला? पण हा पैसा येणार कुठून? मग तेच तर माझं म्हणणं आहे ना, की तू एक सिनेमा, तुझं मानधन समजा 50 लाख एका सिनेमाचे केलं. हां. तो एक सिनेमा केलास तू एका वर्षात, तो चालला नाही. हां. तेच तू चांगल्या आशयाचे सिनेमे घेतले, ज्याच्यात मानधन तुझं 20 लाख आहे, तुला 4 सिनेमे मिळाले, 80 लाख रुपये मिळाले.
माझं म्हणणं एकच आहे दिलीप दादा, पैशाकडे न बघता सिनेमा कसा मोठा आहे, सिनेमा कसा मोठा होईल याच्याकडे बघून 4 सिनेमे करा ना, 5 सिनेमे करा, तुमचीच व्हरायटी दिसणार आहे. हां, तुम्हाला अधिक मिळेल ना व्हरायटी. बरोबर आहे, वेगळ्या प्रकारच्या तुम्ही भूमिका साकारू शकाल, तुमचीच व्हरायटी मिळणार आहे. आणि लोकांना असं काही नाही रे, म्हणजे एक हा असं करतो, नाही 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 यांनी असं, लोक जातात बघायला, आपले हां जातात लोक बघायला. ऑडियन्स आहे शेवटी, ऑडियन्स म्हणतो नाही कुछ देना अलग. आता याच्यामध्ये सिद्धार्थ जाधवनी वेगळा रोल केलाय, हो, कौतुक करतात त्याचं, हो, करतातच की. बरं, आपण आता तुझ्या केलेल्या भूमिकांकडे वळूया जरा. एक अलबेला आता 2016चा सिनेमा आहे, 10 वर्ष होतील. हो, आज कसं वाटतं ती अनुभव विद्या बालनबरोबर किंवा शेखर सर तांडेलचं दिग्दर्शन? एक अलबेला हा सिनेमा आहे ना, म्हणजे माझ्या काय म्हणता येईल, माझ्या स्वप्नात पण आला नव्हता, माझ्या स्वप्नात पण आला नव्हता असा सिनेमा आहे. जनरली आपण एखादा आपल्या स्वप्नात येतं आणि ते अस्तित्वात येतं, त्याचा आनंद वेगळा. पण जी गोष्ट आपल्याला माहितीच नाही ती जेव्हा मिळते त्याचा आनंद मला असं वाटतं दुप्पट असतो. खरं आहे. हां, शेखर सरांनी मला फोन केला की असा एक मी सिनेमा करतोय आणि मला ती स्टोरी ऐकवायची. म्हटलं ठीक आहे, मी ऐकायला गेलो. त्याने तो सिनेमा ऐकवला. मी म्हटलं हा भगवान दादांच्या आयुष्यावरचा सिनेमा आहे. ते म्हटले हो. म्हटलं याच्यातला रोल माझा कुठला? तर म्हणाले भगवान दादा. अहो म्हटलं सर काहीतरी काय मस्करी करता, मी भगवान दादांसारखा दिसत नाही, मला भगवान दादांसारखा डान्स येत नाही, माझं कास्टिंग कसं काय होणार याच्यात? तर मला 1 मिनटं. मग त्यांनी माझ्या फोटोवर केलेलं काम दाखवलं. अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे हा तुझा फोटो, तुझ्यावर काम केलेला फोटो आणि हा भगवंतांचा फोटो. अरे म्हटलं आम्ही जवळजवळ जातो यांच्या. ओके, पण म्हटलं डान्सचं काय करणार? मला डान्स नाही येत करता. ते म्हटलं भगवंतांचा डान्स सोपा आहे सगळ्यात. म्हटलं सोपा नाही, त्या स्टेप्ससुद्धा आहेत ना. ते म्हटलं आपण बघू काय करायचं ते. पण म्हटलं तरी बघा विचार करा. नाही म्हणाले. तेव्हा तो सिनेमा अतुल तोडणकर पण करणार होता. अच्छा, अशी मला उडती खबर आली. तर मी त्यांना म्हटलं सर मला मध्ये असं कळलं होतं की अतुल तोडणकर हा सिनेमा करणार आहे. तर म्हटलं हो, त्याला पण विचारलं होतं, झालं होतं आमचं डिस्कशन. म्हटलं खरं सांगू का, म्हणजे मी आज हे 2ऱ्यांदा 3ऱ्यांदा बोलत असेल आणि कोणासाठी बोलतोय त्या माणसाला माहिती असेल जो ऐकतोय त्याला. आणि शेखर सरतांडेला पण विचारू शकता की मी हे बोललो की नाही. मी म्हटलं काम करा, तो दिसायला भगवान दादांसारखाच आहे, फॅटी आहे ना अतुल. हो. आणि म्हटलं तो उत्तम डान्सर आहे, हो, तुम्ही त्याला कास्ट करा. तर शेखर सरतांडेल म्हणाले नाही, काही गोष्टी अशा आहेत की निर्मात्यांच्या काही गोष्टींचं म्हणणं आहे त्यानुसार तसं करता येत नाही आम्हाला. म्हटलं तरी तुम्ही विचार करा, 8 दिवस आहेत म्हटलं आपल्याकडे. ठीक आहे म्हणाले. पण पुन्हा 8 दिवसांनंतर त्यांचा फोन आला, नाही आमचे निर्माते म्हणतात की मोनीश बाबरे की नाही मंगेश देसाईंनाच फायनल करायचं. म्हटलं ठीक आहे, स्क्रिप्ट द्या. आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या, स्क्रिप्ट दिलीच नाही मला. म्हटलं ओके. म्हटलं मला एक काम करा, आता भगवान दादांचं अभ्यास करता येईल, भगवान दादांचं असं काय त्यांचं असेल, त्यांच्यावरचं पुस्तक असेल, फिल्म्स असतील, त्या द्या मला. त्यामुळे आधी ॲग्रीमेंट आपण सही करून घेऊ, मग तुला देतो ते. म्हटलं ठीक आहे. मग ॲग्रीमेंट वगैरे सही झालं. 8 दिवस गेले, मला काहीच मटेरियल मिळत नाही. मग तोपर्यंत मी काय केलं, अलबेला नावाचा सिनेमा बघून टाकला भगवान दादांचा. व्हेरी गुड. म्हटलं आता काहीच नाही तर हे तर बघूया. आणि एक दिवस शेखर सर घरी आले ठाण्याला आणि म्हणाले की खरं सांगू का, त्यांचं काहीच लिटरेचर नाही आहे. म्हटलं म्हणजे? काहीच नाही आहे त्यांचं, कुठलीच फिल्म नाही आहे, कुठलंच पुस्तक नाही आहे. म्हटलं असं काय बोलतोय तुम्ही? काहीच नाही आहे म्हणाले. म्हणून अभ्यास कसा करू मी? अरे तू काय ॲक्टर आहेस, तू करशील अभ्यास. म्हटलं असं कसं करेन अभ्यास, मला काही तर बघायला पाहिजे ना. आणि म्हटलं तुम्ही जो हा सिनेमा दाखवता आहे त्यांच्या एका पर्टिक्युलर एजमधला आहे. एक अलबेला. त्याच्या आधी
त्याच्या आधीचं एज मला दाखवायला लागेल ना. नाही आता बघ ना काय करतोय. मला टेन्शन आलं दीपदा. म्हटलं आपण सायनिंग करून बसलो आहे, पैसे दिलेले मला, 1,00,000 रुपये काहीतरी ॲडव्हान्स दिलेला, तो मी खर्च केलेला. म्हटलं आयला आता काय करायचं काय. मग मी अल्बेला सतत बघायला लागलो. आणि आता इथे वापर होतो नाट्यशास्त्र विभागामध्ये तुम्ही काय शिकलात त्याचा, इथे वापर होतो. माझे सर डॉक्टर दिलीप घारे आणि यशवंत देशमुख, ज्यांच्याकडे मी अनऑफिशियल शिकायला जायचो, त्यांनी काही आयुष्यात मला टिप्स देऊन ठेवल्या होत्या अभिनयाच्या बाबतीतल्या. मी एक गोष्ट ऑब्झर्व करायला सुरुवात केली की स्क्रिप्टमध्ये त्यांचं एज हे आहे. अल्बेला जो सिनेमा आपण बघतो हा या एजमधला आहे. ज्या एजमध्ये ते एजेड आहेत, ज्या एजमध्ये ते यंग दिसतात, जेस्चरमध्ये फार फरक नाही पडणार, इंटेन्सिटीमध्ये फरक पडेल. म्हणजे जेव्हा एज असेल तेव्हा त्यांची इंटेन्सिटी कमी होईल, जेव्हा यंग असतील तेव्हा इंटेन्सिटी जास्त असेल. यस. मग त्याचा मी अभ्यास उलटा सुरू केला आणि असा अभ्यास करून प्रत्येक सीन कशा पद्धतीने आपण वर्कआउट करू शकतो ते सुरू केलं. आणि तसा तो भगवान दादांचा रोल मी उभा केला. आता हा शूटिंग सुरू झालं होतं आमचं, आम्हाला गीताबाली मिळत नव्हती. आणि एक दिवस असा आला की आमचे मेकअप आर्टिस्ट विद्याधर भट्टे, विद्यादादा, ते मला मेकअप करत होते आणि मला म्हणाले, काय मंगेशराव तुम्हाला हिरोईन नाही मिळत. बरं, तोपर्यंत बऱ्याच हिरोईननी रिजेक्ट केलेलं. का रिजेक्ट केलेलं? भगवान दादा कोण करत आहे. मग त्यांनी भगवान दादा नाही पाहिलं, तुला पाहिलं म्हणून रिजेक्ट केलेलं. आणि हे मला कळायचं की यांनी रिजेक्ट केलं. ते म्हटलं ठीक आहे, चल अपना दिन जब तक नहीं आता तब तक अपन कुछ नहीं बोल सकते. अपना दिन आने के बाद आपण बोल सकते. आणि विद्यादादा मला मेकअप करायला म्हणाले, काय तुम्हाला एकही हिरोईन मिळत नाही आहे. म्हटलं दादा आता तुम्हीच बघा, तुम्ही म्हणता ना की मी हिंदी इंडस्ट्रीत एवढं केलं आहे तेवढं केलं, मग आणा ना म्हणलं हिंदीतली हिरोईन. बरं, दादांची माझी मैत्री, म्हणजे मित्र आम्ही. ते म्हणाले मला सांगा तुम्हाला कोण गीताबालीला वाटते. म्हटलं मला ना 3 हिरोईन वाटतात म्हटलं गीताबालीसाठी. एक म्हटलं राणी मुखर्जी, एक राणी मुखर्जी मॅडम, एक परिणिती, आणि एक म्हटलं विद्या मॅडम. तर म्हणाले राणी मुखर्जी मॅडम आता खूप हेल्दी झाल्या आहेत आणि त्या कुठली तरी एक फिल्म करत आहेत, 2 मिनटं थांबा म्हणाले. ते बाहेर गेले. त्यांनी विद्या मॅडमला SMS केला, म्हटलं कुठे गेलात? 2 मिनटं थांबा. पुन्हा 10-15 मिनटानंतर माझा मेकअप झाला होता, मी सेटवर गेलो होतो. मी आलो, मला म्हणाले विद्या मॅडम स्क्रिप्ट ऐकायला द्या. म्हटलं काय सांगता? हो, त्यांना स्क्रिप्ट ऐकायचे. म्हटलं विद्या बालन मॅडम? हो. स्क्रिप्ट ऐकवायला गेले. शेखर सरतंडेल 8 दिवसानंतर त्यांनी विचारलं की भगवान दादा कौन कर रहा है? आणि मंगेश देसाई. मग त्यांनी एक खेळ मांडलाचं टीजर दाखवलं माझं. अरे इनको तो मैं जानती हूँ. तर शेखर सर बोले कैसे क्या? नहीं, इनका एक फिल्म का डायरेक्टर मेरे पास आया था एक फिल्म के लिए, मुझे विजू गेला होता. अच्छा. उन्होंने उस टाइम खेळ मांडला के कुछ ग्लिम्सेस दिखाए थे और मैंने उनको बोला था ये तो अच्छा एक्टर है, एकदम बेहतरीन एक्टर है ये. मैं डन, रेडी हूँ मैं. आणि विद्या मॅडम इन झाल्या आणि मी म्हणजे मला फार अभिमान वाटतो विद्या बालन मॅडमचा. कुठेही ऑरा नाही, ॲटिट्यूड नाही की मी हिंदी इंडस्ट्रीतली मोठी नटी आहे वगैरे. एकदम साध्या, कोऑपरेटिव्ह. म्हणजे त्यांच्याबरोबर 8 दिवस शूट करत होतो. मला कधीही असं वाटलं नाही दिलीप दादा की मी त्यांना आत्ता भेटलो आहे. आजही त्या माझ्या टचमध्ये आहेत. आज मी त्यांना कधी SMS केला कुठल्या गोष्टीसाठी, त्यांचं इमिजिएट मला उत्तर येतं. म्हणजे हॅट्स ऑफ. खूप सुंदर. तिने असं नाही केलं की मी मराठी सिनेमात काम करते म्हणजे केवढे. अजिबात नाही. तुला सांगतो दिलीप दादा, माझा प्रत्येक सीन बघायला त्या मॉनिटरवर येऊन बसायचा. पण एक चित्रपट केल्यानंतर तुला आणखीन चित्रपटाचं ऑफर किंवा काय? एक आली होती मध्ये ऑफर, पण नंतर त्या सिनेमाचं मला माहिती नाही काय झालं. अशोक मामांच्या आयुष्यावरची फिल्म होती. अच्छा. हां. पण नंतर मला माहिती नाही, त्या डिरेक्टरला पण नंतर मी 2दा-3दा फोन केला, पण फार काही त्यांनी म्हणजे असं कन्स्ट्रक्टिव्ह उत्तर नाही दिलं. मग मी पण सोडून दिलं. पण नंतर मला कसं आहे,
तो जर सिनेमा हिट झाला असता तर मला खूप ऑफर आल्या असत्या. हां. तो सिनेमा हिट झाला नाही. मी पुन्हा तुला तेच सांगतो दिलीप दादा, नट म्हणून यशस्वी होणं आणि नट म्हणून उत्तम काम करणं या दोन्ही खूप वेगळ्या बाजू आहेत. त्याच एक अल्बेला सिनेमासाठी मला फिल्मफेअर मिळालं, स्क्रीन मिळालं, स्टेट मिळालं, सगळे मिळाले मला. हो. तुझ्या गुणवत्तेचं कौतुक झालं, गुणवत्तेचं कौतुक झालं, मेहनतीचं कौतुक, मेहनतीचं कौतुक झालं. पण तोच सिनेमा सुपरहिट झाला असता तर मला एक 4 बायोपिक मिळाले असते. यात मी कोणाला दोष देत नाही. निर्माता शेवटी हाच विचार करणार ना, इसको कास्ट करके मैं पैसा जो डाल रहा हूँ मिलेगा क्या नहीं. पण माझं त्याच निर्मात्यांना तेच सांगणं आहे की तुम्ही या सर्कलमध्ये नका राहू. जेव्हा धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2साठी प्रसादचं कास्टिंग आम्ही करत होतो, मी आणि प्रवीण, तेव्हा आम्हाला कितीतरी लोक बोलले ना, अरे तो एका चॅनलवर फक्त जजचं काम करतो, आता कुठे काय त्याचं. म्हटलं नाही, प्रसाद ओक ॲक्टर म्हणून काय आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि मला तर 100% माहिती होतं, कारण प्रसादबरोबर मी एक नाटक केलं होतं पुण्यात. आणि मी पशाला जेव्हाही भेटायचो ना तेव्हा मी पशाला तेच सांगायचो, पशा चांगला काहीतरी सिनेमा आला पाहिजे यार तुझ्याकडे. पण केलं ना कास्ट धर्मवीर, आणि त्यांनी प्रूव्ह केलं ना मी चांगला नट आहे. पण असा प्रवास तुझा सुरू असताना एकदम निर्माता, म्हणजे आता म्हणजे झाला निर्माता होऊन सुद्धा तुला 10-11 वर्ष झाली. हो. मग हा निर्माता कसा झालास तू? 2015 साली काय झालं, मी सिनेमामध्ये अभिनय मी 2004 पासून करायला लागलो. हो. बापू बिरू वाटेगावकर माझा पहिला सिनेमा. आता मी प्रत्येक सिनेमाचं जेव्हा शूट करायचो, सिरियलचं शूट करायचं ना, तेव्हा मला खूप गोष्टींचे प्रश्न पडायचे. पहिला प्रश्न मला हा पडायचा शूटिंग करत असताना की एवढा वेळ का जातो आहे, हा पहिला प्रश्न पडायचा. दुसरा प्रश्न पडायचा मला, बरा डिरेक्टर नसेल तर याला का घेतला असेल. मी मॉनिटरवर जाऊन बघायचो माझा सीन, तर मला असं वाटायचं की असं का दिसतंय. असे मला खूप टेक्निकल प्रश्न पडायचे. अजून एक मला प्रश्न नेहमी पडायचा, सेटवर जेवण चांगलं का नाही येत, नटांना वेळेवर पैसे का नाही मिळत. असे मला खूप प्रश्न पडायचे. आणि ते प्रश्न पडत असताना त्याचं सोल्युशन पण मला दिसायचं की हे जर असं समजा केलं तर अजून चांगलं होईल, हे केलं तर अजून चांगलं होईल. हे किती 20 रुपयाचं ताट आहे, या 20 रुपयाच्या ताटामध्ये एवढे पदार्थ टाकण्यापेक्षा 3 पदार्थ चांगले येऊ शकतात. अशा खूप गोष्टींचं उत्तर मला तेव्हाच सापडायचं. 2015ला एक योगायोग असा घडला की मला साहिल मोशन आर्ट्सचं रजिस्ट्रेशन करायला लागलं. ठाणे महानगरपालिकेच्या काही जाहिराती मला करण्यासाठी आल्या. व्हेरी गुड. आणि तेव्हा मी एकाला सांगितलं, म्हटलं आपण करूया. तर त्याने याची इच्छा प्रगट केली की नाही रे, त्यात काय पैसे मिळत नाहीत, मला काही इंटरेस्ट नाही, आणि त्याच्या बॅनरखाली आपण करूया असं म्हणत होतो. तेव्हा तिथे उपायुक्त होते संदीप माळवी सर म्हणून. हां, माहिती आहे ते. तर त्यांना म्हणलं सर असं असं आहे, पण मी काय करू शकत नाही. का नाही करू शकत. म्हटलं मी ते दुसऱ्याचं बॅनर घेणार होतो, पण त्याची इच्छा दिसत नाही, तर तुझं बॅनर रजिस्टर कर. पण मी रजिस्टर कसं करायचं वगैरे चौकशी केली तर मला कळले 17-18 हजार रुपये रजिस्ट्रेशनला लागतात. म्हटलं करून टाकू. कुठल्या नावाने करू. साहिल माझ्या मुलाचं नाव, साहिल मोशन आर्ट्स. बॅनर रजिस्टर झालं आणि त्या बॅनरवर कामं सुरू झाली. मग ॲड सुरू झाल्या. काही कमर्शियल ॲड करायचो, काही सोशल ॲड्स करायचो, काही पोलीस डिपार्टमेंटची कामं करायचो. असं प्रोडक्शन हळूहळू सुरू झालं. आणि खेळ म्हणला जेव्हा सिनेमा होता चालू, तेव्हा त्याचे निर्माते अशोक नारकर, त्यांनी तो सिनेमा फक्त माझ्यासाठी केला. अच्छा. त्यांना काही गरज नव्हती. ते म्हणाले नाही, तुझ्यासारख्या नटाला न्याय मिळेल असा सिनेमा मला करायचा आहे. वाह. आणि त्यांनी त्या काळात 40 लाख रुपये माझ्यासाठी हे केले होते. ते खोपट एस टी स्टँडला विजू मानेने डिरेक्ट केला. मी आलो होतो ना त्या मुहूर्ताला. हां. आणि तेव्हा फक्त ते मला म्हणाले की नाही, पण सगळी व्यवस्था तू बघायची, सगळी व्यवस्था तुला बघावी लागेल. पैसे कोणाला किती द्यायचे, कसे द्यायचे, काय करायचं आहे, कोणाला नेमायचं आहे, सगळं तुला बघायचं आहे. त्यामुळे तो एक अनुभव माझ्या गाठीशी होता. हे सगळं करत असताना 2013ला
मला दिघे साहेबांवर सिनेमा करावा वाटला. अच्छा. याचं मूळ होतं 2008 सालचा खेळ मांडला. परत खेळ मांडलाला संजय राऊत साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब दोघेही सिनेमा बघायला आले होते प्रीमियरला. आणि बोलता बोलता विषय झाला की आनंद दिघे साहेबांवर सिनेमा झाला पाहिजे. मला असं वाटलं की आनंद दिघे साहेबांवर सिनेमा झाला पाहिजे म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा रोल मी करायचा आहे. अच्छा. असं मला वाटलं. हां. त्यांनी माझा रोल बघितला होता ना आणि हां, रोल बघून ही हां, चर्चा झाली होती. तर मला असं वाटलं होतं की तो मी करायचा. कारण बोलता बोलता मला असं बोलले साहेब की काय दिघे साहेबांवर सिनेमा करूया ना, असं करूया ना म्हणजे नट म्हणून. तर माझे ना प्रयत्न सुरू झाले. मग 2013 साली एक योग आला, 2017 साली योग आला, 2019 साली योग आला, पण ते काय घडतच नव्हतं. 2021 साली मी एकनाथ शिंदे साहेबांना असंच भेटायला गेलो की काहीतरी काम होतं आणि त्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा कोविड चाललो. हां, बरोबर आहे, कोविडची सिच्युएशन होती आणि अन्न वाटपाच्या याच्यासाठी म्हणून मी गेलो होतो त्यांच्याकडे की असं आमच्या इंडस्ट्रीतल्या लोकांना आपण काहीतरी अन्नदान किंवा काही पैसे वगैरे देऊ शकतो का वगैरे म्हणून गेलो होतो. बरोबर. तर साहेब म्हणाले ठीक आहे, काय करायचं ते आपण ठरवू, सांग मला काय करायचं ते. आणि मी निघालो असं. तर मला म्हणाले धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाचं काय झालं. तर म्हटलं साहेब आता 2-3 वेळा प्रयत्न झाला पण ते काय का घडत नाही आहे. म्हटलं साहेब आता मीच एकटा इंटरेस्ट घेतोय, बाकी कोणी घेताना दिसत नाही. अरे असं कसं काय, मी तर तुला इतक्या वेळा बोललो. मग आता ते असं बोलल्यानंतर मी काहीच बोलू शकत नाही ना. म्हटलं मी करू का सुरू काम. त्यामुळे कर सुरू काम. आणि मी काम सुरू केलं. आणि मी काम सुरू केलं दिलीप दादा, मी निर्माता आणि अभिनेता म्हणूनच काम सुरू केलं. पण जेव्हा मी स्वतःची लुक टेस्ट बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या थोडा जवळपास जातो. प्रोस्थेटिक करून बघितलं, सगळं झालं. प्रवीण मला बोलला पण की तू कर. प्रवीण तरडेची निवड कोणाची होती. मीच केली होती. तूच केली होती. हां. प्रवीण मला बोलला पण की तू कर, तू जबरदस्त रोल करशील मंग्या, पुढचं मी बघून घेतो. म्हटलं नाही, मला माहिती आहे. म्हटलं प्रवीण मी रोल चांगलाच करणार, पण उद्या एक जरी प्रेक्षक बोलला की यार याच्याऐवजी दुसरं कोणाला घेतलं असतं बरं झालं असतं, म्हटलं मी फेल आहे, मी अपयशी आहे. म्हटलं मला या प्रोजेक्टमध्ये अपयशच नको, कारण हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं प्रोजेक्ट आहे. मला या प्रोजेक्टमध्ये अपयश नको. आणि मग शोधत प्रसाद आला. प्रसाद फायनल झाला आणि प्रसादनी चमत्कार घडून दाखवला. चमत्कार घडवला. म्हणजे तुला सांगतो ना, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 याच्यामध्ये आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद तर आहेतच, त्यात तो वादच नाही. त्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच झालं नसतं. पण प्रसादची जेन्युनिटी, प्रवीण तरडेसारखा जबरदस्त दिग्दर्शक आणि काहीही अडचण आली तरी मी आहे म्हणणारे एकनाथ शिंदे साहेब. आणि बाळासाहेबांचं सुद्धा आशीर्वाद ना, असं म्हटलं पाहिजे. बाळासाहेब तर दैवतच आहेत. दैवतच आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे दैवत आहेत. हे प्रत्येक त्या मराठी माणसाचे दैवत आहेत ज्याला आपण मराठी असल्याचा अभिमान आहे. हे अमराठी माणसाचे सुद्धा दैवत आहेत, यात वादच नाही. आपण आत्ता बोलतोय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाबद्दल. म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांवर सुद्धा माझ्या डोक्यात एक फार जबरदस्त कल्पना आली होती सिनेमाची. फार म्हणजे तुला सांगतो, तो आता त्याची कॉन्सेप्ट मी लिहून ठेवली होती, ती मला सापडत नाही, मी बऱ्याचदा शोधली आहे ती. पण तुला सांगतो, तो तसा जर सिनेमा आला असताना तर आज मराठी माणूस, प्रत्येक मराठी माणूस म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी शिकवण दिली होती आपल्याला, स्वाभिमानी राहा, मराठी म्हणून स्वाभिमानी राहा, पण मराठी म्हणून यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक माणसाने तो प्रयत्न केला असता. पण ते प्रत्येक गोष्टीचा एक योग असतो, नशीब असतं. निर्माता म्हणून यशस्वी झाल्यानंतर तुझ्यामध्ये काही बदल नाही, काहीच नाही. मी जसा आहे तसाच आहे अजून. मला म्हणजे माझं अरे कुठलंही यश अबाधित नसतं दिलीप दादा. परमनंट कुछ भी नाही आहे. म्हणजे मी तर इवन मी म्हणजे मला हेही माहिती आहे की परमनंट मैत्री नसते, परमनंट दुश्मनी नसते,
परमनंट यश नसतं, परमनंट अपयश नसतं. हे एक सर्कल आहे, त्या सर्कलनुसार सगळं चालू असते. तर माझ्यात काही बदल नाही झाला. पण आजूबाजूच्या लोकांमध्ये बदल? आजूबाजूच्या लोकांमध्ये खूप बदल झाला. अचानक बदल झाला आजूबाजूच्या लोकांमध्ये. तुला ओळखायला लागले? अचानक ओळखायला लागलेत मला. तुझा नंबर त्यांना मिळाला? हो, शोधून काढतात. पण मी तुला म्हणतो ना, माणूस आहे, माणसाची सायकोलॉजी आहे. हां. त्याला जेव्हा ताजमहल दिसतो तेव्हा त्याची इच्छा होते ताजमहलला जायची. हां. त्याला जेव्हा ताजमहल दिसत नाही तेव्हा म्हणतो ताजमहल वाईट आहे. हां. सिंपल गोष्ट आहे. मी कोणालाही दोष देत नाही दिलीप दादा, कोणालाच नाही. प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार, आपापल्या मेंटॅलिटीनुसार वागत असतो. हां. त्यामुळे आज मला त्यांचा कोणाचा अनपेक्षितरित्या कोणाचा फोन आला, मला आश्चर्य नाही वाटत. मी ज्यावर रिॲक्ट पण नाही होत. त्याचं काय काम आहे, माझ्या अखत्यारीत मी करून मोकळा होतो. मी पुन्हा विचारत पण नाही. कारण मला एक माहिती आहे दिलीप दादा, मी माझं काहीही नसताना, मी शून्य असताना माझ्याबरोबर कोण होतं आणि कोण आहेत हे मला आजही माहिती आहे. हां, तुझ्या एकूण प्रवासात तुझ्यासोबत कोण होतं हे आणि ते आहेत अजूनही. त्यांना खूप आनंद होतो. आनंद होतो म्हणून ते रोज मला फोन नाही करत. हां. आणि ते रोज फोन करत नाहीत, आमचं रोज बोलणं होत नाही. पण जेव्हाही होतं तेव्हा आमचं मनापासून बोलणं होतं. माझ्या या 33 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही 7-8 लोक आहेत, ज्यांना माझ्याविषयी भयंकर आत्मीयता तेव्हाही होती आणि आजही आहे. माझ्या यशामध्ये त्यांना आनंद आहे आणि तेव्हा माझ्या स्ट्रगलमध्ये ज्यांना म्हणजे खूप काहीतरी धडपड करतोय म्हणून त्यांना आनंद होता. ती माणसं सगळी आजही माझ्याबरोबर आहेत. ही तुझी मोठी मिळकत आहे. पण पुढची निर्मिती? 2 गोष्टींवर काम चालू आहे. मी मुद्दाम काम चालू आहे असं म्हणतो, कारण त्या दोन्ही वेगळ्या आहेत. म्हणजे एक मी पोलीस डिपार्टमेंटच्या ह्याच्यावर एक करतो आहे आणि एक थोडीशी ऐतिहासिक करतो आहे. ऐतिहासिक खूप मोठं आहे, पोलीस डिपार्टमेंटचं पण खूप मोठं आहे. पण ते कधी होईल सांगता येत नाही. काम जोरात चालू आहे, पण ते कधी होईल सांगता येत नाही. कारण त्याला खूप मोठं फंडिंग लागणार आहे. हां. म्हणजे ते तेवढं जमलं तर मी ती उडी मारणार, तेवढ्यापर्यंत नाही गेलं तर मी नाही उडी मारणार. मी गुंडाळून ठेवणार प्रोजेक्ट. कारण मला कोणाचं ठेवायलाही आवडत नाही, कोणाकडे ठेवायलाही आवडत नाही. वा. पण करायचं तर दणक्यात करायचं. नाही आहेत ना, आणि पॉझिटिव्ह लोक खूप आहेत माझ्याबरोबर. हां. खूप लोक आहेत माझ्यावर पॉझिटिव्ह. म्हणजे तू कर, आम्ही आहोत असे म्हणणारे खूप लोक आहेत माझ्याबरोबर आणि मला त्याचा खूप आनंद होतो. बरं, तुला शेवटचा असा प्रश्न, ह्या एवढ्या कालखंडामध्ये म्हणजे तू मुंबईत आला, ठाण्यात आलास, तू बदल काय बघितलास शहरांमध्ये? दोन्ही, मुंबई असेल, ठाणा असेल, सामाजिक, सांस्कृतिक, प्रवासाचा किंवा सगळा बदल काय पाहिलास? मी बदल खूप बघितला. म्हणजे सामाजिक पण खूप बघितला. मी जेव्हा मुंबईत आलो, जेव्हा ठाण्यात आलो, तेव्हाची सामाजिक जडणघडण खूप वेगळी होती. आज ती खूप टोकाला गेल्यासारखी वाटते मला. अच्छा. म्हणजे तेव्हा अनोळखी माणसाची भीती वाटायची नाही, आता अनोळखी माणसाची भीती वाटायला लागली. अरे अच्छा. हां. कारण तो कोणाशी कनेक्ट आहे, त्याच्या मनातला थॉट काय हे काहीच सांगता येत नाही. त्यामुळे मला ओपनली नाही बोलता येत आता. मला मनात ठेवून बोलायला लागतं. म्हणजे मला थोडक्यात असं म्हणावं वाटतं, आपुलकी कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटते. सांस्कृतिक जडणघडण म्हणशील तू, तर मी जेव्हा आलो होतो तेव्हा संभाजीनगरला सुद्धा एकांकिका स्पर्धांचा जोर होता. इथे पण एकांकिका स्पर्धांचा जोर होता. नाट्य दर्पणसारखी एकांकिका स्पर्धा व्हायची. पुण्यात नाट्य गौरवसारखी एकांकिका स्पर्धा व्हायची. आता त्या सगळ्या लोप पावत चालल्यात असं मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळे एक अभ्यासू प्रवृत्ती जी होती ती कमी होत फास्ट मनी किंवा पटकन कामं कशी मिळतील याच्याकडे जास्त ओढ लागलेली दिसते. अर्थात आता मला असं वाटतं की हे बदलतं चित्र आहे. बदलत्या चित्रानुसार प्रत्येकाला बदलावं लागतं आणि बदललं पाहिजे. बदल स्वीकारण्याचं शहाणपण आहे. त्यातच शहाणपण आहे. त्या काळात असं होतं वगैरे काही याला अर्थ नसतो. हां. आणि अजून एक मला इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत म्हणशील तर
खूप मुंबई, महाराष्ट्र, ठाणं वाढताना खूप दिसतंय. पण त्याच्याबरोबरीनेच ट्रॅफिकची समस्या सुटलेली दिसत नाही. म्हणजे जर इन्फ्रा वाढतंय तर ट्रॅफिक का वाढतंय असा प्रश्न मला कधी कधी खूप पडतो. बघ ना, मेट्रो आहे हां, तरी तरी ट्रॅफिक का वाढतंय? ट्रॅफिक का? म्हणजे याच्या मागची उत्तरं मिळत नाही आहेत का मिळाली आहेत, पण त्याचं सोल्युशन मिळत नाही आहे, याच्याबद्दल अजूनही मला प्रश्नचिन्ह वाटतात. आणि आपल्या फील्डमधलं म्हणशील तर मराठी सिनेमाबद्दलचं मराठी लोकांचंच प्रेम कमी होत चाललं आहे असं मला वाटतं. म्हणजे इतर भाषिक सिनेमा, इतर भाषिक लोक मराठी सिनेमा बघायला जातात नवीन विषय असेल तर, पण मराठीच माणसं, मराठी प्रेक्षक मराठी सिनेमा बघायला जात नाही. त्यांना इतर भाषेचे सिनेमा आवडायला लागलेत. पण कोरोनाच्या काळात जे OTT प्लॅटफॉर्मवर लोकांनी बघितलं जगभरचा कंटेंट, त्यामुळे असेल? असू शकतं, खरंच असू शकतं. कारण लोकांना कसं झालं आता की तिथे जाऊन 3 तास घालवण्यापेक्षा घरीच बघू ना. हां. खूप लोक म्हणतात म्हणजे इकॉनॉमिक्समुळे असू शकतं का हे, की इतके पैसे खर्च होत आहेत वगैरे. तर माझं असं म्हणणं आहे की तसं नसेल दिलीप दादा. कारण जर तसं असलं असतं तर सोनं एवढं वाढल्यावर सुद्धा एवढी खरेदी झाली असती खरी. पण रोज भाव वाढतायत. ती रोज एकच भाव अशी वाढतायत. गोष्ट आहे की रोज भाव वाढतायत. दिवाळीमध्ये एवढं मद्य विकलं गेलं असतं का? नसतं गेलं ना. हो. म्हणजे लोकांकडे पैसे आहेत, पण लोकांकडे कम्फर्ट, लोक जास्त कम्फर्ट बघायला लागले. म्हणजे घरी बसून 77 इंची टी व्हीमध्ये मला पटकन फॅमिलीबरोबर कधी सिनेमा लावता येतोय, कधीही OTT प्लॅटफॉर्मवर काही बघता येते. मग इथे बघेन ना. 3 तास त्याच ट्रॅफिकमध्ये जायचं, 3 तास सिनेमा बघायचा आणि पुन्हा ट्रॅफिकमध्ये घरी यायचं. याचा लोकांना कंटाळा आला असावा असं मला वाटतं. मलाही साधारण तसंच वाटते. आणि तुला तर बदलावंच लागणार आहे ना रे. जग बदलते, तुला का नाही बदलायचं आहे? म्हणजे OTT प्लॅटफॉर्मला तुला ॲक्सेप्ट करावंच लागेल. त्यातल्या कुठल्या सिरीज ॲक्सेप्ट करायच्या नाही हे तू ठरव. बरोबर आहे. त्यातल्या मला ही सिरीज चांगली नाही आहे, ही बिघडवणारी आहे, ही यंग जनरेशनला बिघडवणारी आहे, ही नाही बघायला पाहिजे, हे आपण ठरवायचं. पण OTT प्लॅटफॉर्मला आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे, कारण ते बदलत आहे. तर मंगेश देसाई, आता आपण रॅपिड फायर घेतोय. येस. तुला जर वाटलं की उत्तर देताना एक ओळ वाढवून सांगावी हां. किंवा आवर्जून सांगावी किंवा प्रेमापोटी सांगायचं सांगू शकतो. औरंगाबाद की ठाणे? फार डेंजर प्रश्न विचारलायस तू. का सांगतो, औरंगाबाद ही शिक्षणभूमी आणि ठाणे ही कर्मभूमी आहे. खरं तर दोन्ही आहे. म्हणजे औरंगाबादने मला जर काही दिलं नसतं तर ठाण्याने मला ॲक्सेप्ट केलं नसतं. नाटक, चित्रपट की छोटा पडदा? नाटक. हॅपी बर्थडे राहिले दूर घर माझे? हॅपी बर्थडे. खेळ मांडला मास्तर की मास्तर? खेळ मांडला. विजू माने की प्रवीण तरडे? पुन्हा तू द्विधा मनस्थितीत टाकलेस मला. आता माझ्या करिअरची सुरुवात विजूच्या सिनेमामुळे झाली. खरं तर माझ्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात विजूमुळे झाली आणि निर्मितीच्या करिअरची सुरुवात प्रवीणमुळे झाली. त्यामुळे दोघेही. अच्छा. मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम. ऑलवेज. सिंगल काय सांगू, हां, मेकअप रूममध्ये यायला नॉक नाही करावं लागत, व्हॅनिटीमध्ये यायला नॉक करावं लागतं. सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स की OTT? सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स की OTT? मल्टिप्लेक्स. हां, कारण तू त्या काळामध्ये मुंबईमध्ये नाही, आणि आता सिंगल स्क्रीन म्हणून उपयोगाचंच नाही आहे. ड्रायव्हिंग सीट की साईड सीट? साईड सीट. वीकेंड ट्रिप की लॉंग पिकनिक? लॉंग पिकनिक. अच्छा, ऑलवेज. अच्छा, फक्त एक असा फन आहे, वडापाव मिसळपाव? मिसळपाव. वृत्तपत्र न्यूज चॅनल की डिजिटल? आता डिजिटल. अच्छा, आता तू फक्त मला तुझ्याबद्दलचं एक इंटरेस्टिंग असं आहे, तू त्या ह्याच्यामुळे तुझा पोलीस इन्स्पेक्टर सुनील केळकर 4 चम्मच शक्कर की चाय दिमाग की बत्ती जलाय घराघरामध्ये पोचलास काय क्राईम पेट्रोलमुळे. तर तो एकूण ते ही कोणाचं हे आहे अशा पद्धतीने? क्राईम पेट्रोल मागची कथा फार मस्त आणि मजेशीर आहे.
माझ्या घरात माझी बायको शलाका क्राईम पेट्रोल बघायची रेग्युलर, हां आणि ती क्राईम पेट्रोल बघते म्हणून माझा तिचा नेहमी वाद व्हायचा. हां. मग शेवटी असं व्हायचं की ती बघते क्राईम पेट्रोल आणि मी घरी आलो की ती क्राईम पेट्रोल बंद करायची. अच्छा. मला क्राईम पेट्रोलसाठी 2दा-3दा फोन आला हां की क्राईम पेट्रोल में ऐसा. मी म्हटलं नाही, क्राईम पेट्रोल में नाही काम करता मैं. राकेश सारंग सरांचा असिस्टंट महेश, त्याचा मला 2दा फोन आला की असं असं आहे, कर ना दादा. म्हटलं नाही रे, क्राईम पेट्रोल नको. आणि शेवटी एकदा मला हे बघ, एक काम करतो, तू फक्त ऑडिशन देऊन जा, करायचं की नाही ते तू ठरव नंतर. म्हटलं कुठला रोल आहे? गुंडाचा असेल तर करणार नाही, रेपिस्टचा असेल तर करणार नाही. तो नाही, इन्स्पेक्टरचा रोल आहे. म्हटलं ठीक आहे, चला आलो ऑडिशनला. इन्स्पेक्टरच्या रोलच्या ऑडिशनला गेलो. ऑडिशन देऊन मी निघालो बाहेर आणि मला राकेश सारंग सरांचा फोन आला. म्हटलं मंगेश, तुझी ऑडिशन छान झाली आहे, पण तू परत एकदा देशील का ऑडिशन? आता राकेश सरांचा फोन आला, नाही कसं म्हणणार? म्हटलं ओके सर, दिली. परत एकदा ऑडिशनला द्यायला गेलो, दिली ऑडिशन, पास झालो. मग सर म्हणाले ऑडिशन तर ओके तुझी, छान आहे, आवडली आहे, आपण एक एपिसोड करूया. म्हटलं करूया. एक एपिसोड केला आणि पहिल्याच एपिसोडमध्ये काही गोष्टी ठरल्या करायच्या. त्यातली पहिल्याच एपिसोडची म्हणजे 4 चम्मच शक्कर की चाय दिमाग की बत्ती जलाय. कारण याला चहा प्यायला आवडत असतं आणि साखरेचा चहा प्यायला आवडत असतं. पहिला एपिसोड बघितल्यानंतर सर म्हणाले अरे मजा आहे, दुसरा करशील का? म्हटलं करतो. असं करत करत क्राईम पेट्रोल सुरू झालं आणि जवळजवळ 250 एपिसोड मी क्राईम पेट्रोलचे केले. दिलीप दादा सांगायला अभिमान वाटतो. म्हणजे या माध्यमातून माझी बायको शलाकाचे खरंच आभार मानावेसे वाटतात की तिच्यामुळे मला क्राईम पेट्रोल करावं लागलं. म्हणजे ती जर क्राईम पेट्रोल बघत बघत शेवटी ती मला म्हणायची, बघ एक दिवस ना तुला हीच सिरीज करायला मिळेल, अरे वा, तुला हेच करायला मिळणार, तुला एक दिवस बघतो. आणि तेच मला करावं लागलं आणि आनंद वाटतो. क्राईम पेट्रोल म्हणजे कॅम्प्स क्लब, राकेश सारंग सरांचे आभार मानतो मी या माध्यमातून की त्यांनी मला जगभरात पोचवलं. मी भारत सोडून भारताच्या कुठल्याही राज्यात कुठेही जातो तर मला सुनील केळकर म्हणून ओळखतात. 4 चम्मच शक्कर की चाय दिमाग की बत्ती जलाय मला म्हणायला लावतात आणि इतकं प्रेम करतात मला. पण तुला खरा पोलीस मानतात? कुठे मानतात मला. क्राईम आता ती ऑफ स्क्रीन झाली आहे, आता रिपीट टेलिकास्ट दाखवतात. पण तेव्हा त्या काळामध्ये म्हणजे ही गोष्ट 2022पर्यंतची असेल, 22-23पर्यंतची, मला फोन यायचे कि ये हमारे यहाँ ये प्रॉब्लम हुआ है सर, ये ज़रा सॉल्व करो. तो मैं त्यांना यार मैं सिर्फ एक्टर हूँ. नहीं सर, आप रियल इंस्पेक्टर हो, क्यों टाल रहे हो आप, हमारी मदत करो. असे मला अनेक फोन यायचे. आजही मेसेंजर बघ तू, माझ्या मेसेंजरवर खूप असे SMS असतात कि हमारे यहाँ ये प्रॉब्लम आया है, या ऐसा इधर ट्रैफिक जाम हुआ है, जरा आइए ना सर, ये सॉल्व कीजिए ना. मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. याची भूमिका पोहोचली, रुजली. छान, अगदी. तर रसिको, असा हा मंगेश देसाई. आमचा परिचय खूप जुना आहे, त्यामुळे आम्ही इतक्या मोकळेपणाने दिलदारपणे गप्पा केल्या. येस, त्याच्याकडे सांगण्यासारखं बरंच आहे, अजून बरंच काही आहे. हे आम्ही जे काय बोललो तर खरं तर हा ट्रेलर ठरावा. त्याच्या पलीकडे बारीक सारीक छोट्या मोठ्या बरे वाईट अनुभव, पडद्यावरचे गोष्टी, पडद्यामागच्या गोष्टी अशा बऱ्याच आहेत. पण तू फार छान सांगितलंस की जे या क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणात येऊ इच्छित येत आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टीचं आकलन वेळीच व्हावं. हो, हे महत्त्वाचं आहे. तू आज इट्स मज्जा ह्या आमच्या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यासाठी आलास, मनमोकळेपणे बोललास, आपले अनुभव सांगितले, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. इट्स मजा डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2ची पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.